परमेश्वराच्या नावाला धन्यवाद मागू। आज परत एकदा आपल्याला त्यांनी एकत्र केलं, त्याच्या नावाचं गौरवस्तुती करण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी आज आपण एकत्र जमलो। आलेल्या प्रत्येक सगळ्यांचे नवीन आलेत त्यांचे आम्ही स्वागत करत आहे। परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कृपेमध्ये चालण्यास तुम्हाला मदत करो, सहाय्य करो। वचनाद्वारे तुम्ही आशीर्वादित होणार आहे। आज आपण वचनाकडे आपण पाहिलं, प्रकटीकरण याचा 13वा अध्यायामध्ये आपण होतो। अँटिक्राइस्ट, स्पिरिट ऑफ अँटिक्राइस्ट याबद्दल आपण चर्चा करत होतो। आणि मागच्या वेळेस आपण जखार्याचं 11वा अध्यायामध्ये बघितलं होतं की 2 काठ्या होत्या, एक रमणीयता आणि दुसरी बंधन म्हणून। आणि 11वा अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की परमेश्वराने दोन्ही काठ्या मोडल्यात। ते टायमिंग आहे परमेश्वराचं। एक रमणीयता जी होती जे येशू ख्रिस्ताबद्दल दिलेली आहे, आणि ही काठी मोडल्यानंतर परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराची ज्याला म्हणतो प्रीती, या उपकार ह्या पृथ्वीवरती काय होते हे रमणीयता काठी मोडल्यावरती आपल्याला येशूचा क्रूस खांब दिसतोय। आणि नंतर वचन सांगते की ज्याप्रमाणे मग जगामध्ये अजून एक दुसरी काठी येणार आहे ज्याचं नाव बंधन आहे, आणि हे बंधन काठी हे अँटिक्राइस्ट जे पुढं येणार आहे त्याबद्दल आहे। योहान स्पष्टपणे सांगतो की ह्या जगामध्ये अनेक ज्याला म्हणतो ख्रिस्तविरोधक आलेले आहेत, पण एक ख्रिस्तविरोधक येणार आहे जो की अंतसमयी या शेवटच्या काळी एक ख्रिस्तविरोधक येणार आहे। हा जो ख्रिस्तविरोधक शेवटच्या काळी येणार आहे हा प्रत्येक ख्रिस्तविरोधकाच्या पेक्षा वेगळा असणार आहे, आणि तो संपूर्ण जगावरती राज्य करणार आहे। आणि मग त्याचं स्पिरिट ऑफ अँटिक्राइस्ट ज्याला म्हटलेलं आहे तो ह्या जगामध्ये येणार आहे। आणि स्पिरिट ऑफ अँटिक्राइस्टचं आपण पाहिलं होतं की स्पिरिट ऑफ अँटिक्राइस्टमध्ये काय काय गोष्टी असतात। एक तर तो ख्रिस्ताला विरोध करतो, कारण तो स्वतःलाच ख्रिस्त म्हणवतो म्हणून तो ख्रिस्ताला विरोध करतो। दुसरं रिलेशनशिप बिटवीन देव आणि ख्रिस्तामधलं जे रिलेशन आहे ह्याला तो नाकारतो की तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, ह्याला नाकारतो। तो क्रूस खांबाला नाकारतो, येशूच्या रक्तामुळं लोकांच्या पापाची क्षमा झाली ह्याचा नाकारतो तो। आणि तिसरं ख्रिस्त हा जगामध्ये आलेला नाही तर येणार आहे ह्याबद्दल तो काय करतो, घोषणा करतो, जे की 13वा अध्यायामध्ये जो येणार आहे सैतान त्याच्या चालवणुकीनुसार देवाचा आत्मा जसा काम करत असतो तसे शैतानाचे आत्मेसुद्धा काम करत असतात। म्हणजे ख्रिस्त विरोधकाचं जो पुढं येणार आहे त्याची तो घोषणा करत आहे की हा ख्रिस्त विरोधक पुढं येणार आहे म्हणून। इथपर्यंत आपण गेलो होतो। तर आपण पाहिलं की आता ख्रिस्त विरोधकाबरोबर अजून एक व्यक्ती येणार आहे ह्या पृथ्वी तलावरती जो ख्रिस्त विरोधकाला मदत करणार आहे। हा आहे कोण आहे ज्याच्याबद्दल आता आज आपण पाहणार आहोत। प्रकटीकरण याचा 13वा अध्याय आणि 11वं वचन। ओके, आपण पाहतो ख्रिस्त विरोधकाबरोबर एक व्यक्ती येणार आहे जो खोटा संदेष्टा आहे, फॉल्स प्रॉफिट ज्याला म्हणतो। तर हा फॉल्स प्रॉफिट जो आहे वचन सांगतंय की हा कुठून येणार आहे, भूमीतून येणार आहे। प्रेज द लॉर्ड। ख्रिस्त विरोधक कुठून आलेला आहे, समुद्रातून। नीट लक्षात घ्या, दोघांमध्ये डिफरन्स आहे। ख्रिस्त विरोधक समुद्रातून आला आहे, आणि जो खोटा संदेष्टा आहे, जो कोकरा आहे ज्याला कोकरा म्हटलेलं आहे, हा कोकरा कुठून आलेला आहे, भूमीतून आलेला आहे। आता हा भूमीतून आणि समुद्रातून मागच्या वेळेसच सांगितलं, समुद्र जे दानिएलला दाखवलं 4 शॉप जे समुद्रातून येतात ते समुद्र म्हणजे मी सांगितलं होतं मागच्या वेळेस, या वचनानुसार आपण पाहिलं होतं समुद्र म्हणजे जग, हे जगातून येणार आहे। आता भूमीतून येणारचं जे आहे जो खोटा संदेष्टा आहे हा जो भूमीतून येणार आहे, हे भूमी म्हणजे काय आहे हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे। आपण जाऊया उत्पत्ती याचा 15वा अध्याय 5 ते 7 ही वचन सांगते की परमेश्वराने अब्राहमाला हाक मारली आणि ऊर देशातून अब्राहमाला एका विशिष्ट ठिकाणी नेलं ज्याला कनान देश म्हणतो आपण, बरोबर। आणि मग परमेश्वर त्याला अभिवचन देते की आकाशातल्या ताऱ्या एवढे काय होईल तुझे संतती होणार, तुला हा देश वतन द्यावा म्हणून। प्रेज द लॉर्ड। परमेश्वराने कुठल्याही जगामध्ये
कुठल्याही व्यक्तीला देश या भूमी दिलेली नाही आहे. फक्त अब्राहम ही जी व्यक्ती आहे हिला परमेश्वराकडून असलेलं वतन प्राप्त झालेलं आहे, भूमी प्राप्त झालेली आहे. बाकी सगळ्यांनी आपल्या शक्ती सामर्थ्याने बलाने या जिथं जिथं ते विस्थापित झाले होते त्यानुसार त्यांनी पृथ्वी पादाक्रांत केली. हाम, शेफ आणि याफेत हे जे 3 जे वंशज होते हे ज्या ज्या ठिकाणी पसरले नोहाचे वंशज त्यांनी पृथ्वी व्यापली आणि त्याप्रमाणे त्यांनी हे केलं. पण भूमी ही फक्त परमेश्वराने अब्राहमालाच दिलेली, नीट लक्षात घ्या. म्हणून भूमीतून येणारे श्वापद म्हणजे कुठली भूमी? इस्रायल राष्ट्र. प्रेज लॉर्ड. समुद्रातून येणारं श्वापद जे आहे हे अँटिक्राइस्ट आहे जे जगातून येणार आहे, पण भूमीतून येणारं श्वापद हे इस्रायल राष्ट्रामधून. खाद्याच्या ऊर गावातून मी तुला कशाला आणलं? की ही भूमी तुला द्यावी म्हणून. प्रेज लॉर्ड. परमेश्वर कधी कधी आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमच्या आवडत्या गोष्टी, आमच्या ज्या जवळच्या गोष्टी असतात ह्या सोडून कधी कधी परमेश्वर आपल्याला अशा ठिकाणी पाठवतो जे आमच्यासाठी नवीन आहे, जे आमच्यासाठी कधी कधी त्रासदायक असेल, या आमच्यासाठी कधी कधी अनोळखीचं असू शकतं. जागा म्हणा, व्यक्ती म्हणा, नोकरी म्हणा, या घर म्हणा, या परिस्थिती म्हणा असू शकते. पण परमेश्वराच्या योजनेप्रमाणे या वचनाप्रमाणे जर आपण चाललो तर आपण ज्या ठिकाणी आहोत ना त्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करत. प्रेज लॉर्ड. कारण परमेश्वर जर आपल्याबरोबर आहे आणि परमेश्वराच्या वचनानुसार जर आपण चाललेलो आहे आणि परमेश्वराच्या भयामध्ये जर चाललेलो आहे ना, तर ज्या ठिकाणी तुमची नेमणूक झालेली आहे, आज ज्या ठिकाणी तुम्ही आहात, तुमच्या नोकरीवरती, कामावरती, या घरामध्ये, या तुमच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी आहात ना, ते परमेश्वराने एका पर्पजसाठी, उद्देशासाठी परमेश्वराने तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलेले आणि त्याची इच्छा योजना पूर्ण करावी म्हणून परमेश्वरने तुमची नेमणूक त्या जागेमध्ये, या त्या नोकरीमध्ये, या त्या सोसायटीमध्ये केलेली आहे की ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यामधून दिसावा. आणि ख्रिस्ताचा प्रकाश दिसल्यावरती अनेक जे लोक आहेत त्यांनी तो ख्रिस्ताचा प्रकाश पाहावा आणि ख्रिस्ताकडले ते आकर्षित व्हावे. प्रेज लॉर्ड. म्हणून परमेश्वराच्या योजनेमध्ये या ज्यावेळेस आपण वचनात प्रार्थनेत चालतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये कधी कधी कठीण प्रॉब्लेम, या समस्या येतात. आम्हाला जे टोचणी बसते आमच्या शरीराला त्यामध्ये आम्ही धीर धरणं गरजेचं आहे. विश्वास सोडता कामा नये. प्रेज लॉर्ड. वचन काय सांगते इथं? विश्वासाने तो ऊर देश सोडून कनानकडे गेला. प्रेज लॉर्ड. कनान त्याला माहीत नाही आहे, कनान त्याच्या परिचित नाही आहे. 75 वर्षाचा व्यक्ती ऊर देश सोडून कनान देशाकडे, तो जी भूमी कधी बघितली नाही आहे, त्याचं फ्युचर त्याला माहीत नाही आहे, पण त्याला एक माहिती आहे की परमेश्वर माझ्याबरोबर आहे. प्रेज लॉर्ड. जर परमेश्वर तुमच्याबरोबर आहे ना, परिस्थिती किती जरी भयानक असेल, या परिस्थिती किती जरी कठीण असेल, या परिस्थिती कितीही अनोळखी असेल ना, तरी काळजी करू नका. परमेश्वर ती सुधरल, परमेश्वर ती तुमच्याप्रमाणे रचल आणि परमेश्वर त्याच्यातून तुमचं भविष्य काढल आणि त्याची योजना तुमच्या जीवनातून पूर्ण करल. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वराने ज्या ठिकाणी ठेवलेले जागेमध्ये त्या ठिकाणी कुरकुर करू नका, कारण ती जागा परमेश्वराने निवडलेली आहे म्हणून तुम्ही तिथं आहात. प्रेज लॉर्ड. ते घर परमेश्वरांनी निवडले म्हणून तिथं आहात, ती एरिया परमेश्वरांनी निवडले म्हणून तिथं आहात आणि म्हणून तुम्ही ही जागा घेतली म्हणून आम्ही इथं आहोत. प्रेज लॉर्ड. कळते का तुम्हाला? ही देवाची योजना आहे की आज जी तारीख आहे, आजच्या तारखेला इथं मीटिंग व्हावी, ही देवाची योजना आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून हे परमेश्वराच्या योजनेप्रमाणे फेथनी आपण, विश्वासाने आपण काय करायचं? त्याच्या वचनाप्रमाणे चालायचं. ओके. आता आपण पाहतो की भूमीतून येणारं श्वापद म्हणजे कुठून येणारे? इस्रायल राष्ट्रामधून. तो असणारे खोटा संदेष्टा. आता हा जो खोटा संदेष्टा असेल हा कदाचित एक पॉलिटिकल व्यक्ती असेल किंवा तो धार्मिक पुढारी असेल, या कदाचित मोठा बिझनेसमॅन असेल, या कदाचित त्या देशाचा पंतप्रधान पण असेल, माहीत नाही. पण तो येणारे मात्र यहुदी कुळातून. कळतंय तुम्हाला? येशूच्या काळातही आपण पाहिलं, आपण मागच्या वेळेसच बघितलं, बराब्बा हा अँटिक्राइस्ट दाखवतोय, पण यहुदा इस्करियोत कोण दाखवतोय? यहुदी लोकांमधून आलेले ज्यांनी येशू ख्रिस्ताला पकडून दिलेले. तर 2 प्रकारच्या गोष्टी आहेत इथं की एक खोटा संदेश आहे जो यहुदींमधून येणारे,
आणि जो अँटी क्राइस्ट आहे हा जगातून येणार आहे, बरोबर. आणि हा खोटा संदेश हा वचन सांगते हा भूमीतून येणार आहे, म्हणजे इस्रायल राष्ट्रातून येणार, पण ह्याला 2 शिंग असणार आहे. शिंग हे राष्ट्र दर्शवतं, म्हणजे ह्याच्यामध्ये इस्रायल राष्ट्र हे त्यावेळेस एक नसणार, तर इस्रायल राष्ट्राचे 2 भाग झालेले असणार, पॅलेस्टाईन व्हील आणि इस्रायल राष्ट्र, कारण तिथं 2 शिंग दिलेले. इथं आपण 10 शिंग बघितलेले. अजगराला जे अँटी क्राइस्टला 10 शिंग म्हणजे 10 युरोप राष्ट्र त्याला मदत करणार आहेत, आणि इथं 2 शिंग त्या कोकऱ्यावरती दिसणार आहे. हा कोकरा जरूर आहे, पण हा खोटा संदेश आहे, म्हणून त्याला तुम्ही नीट तपासा की हा योग्य आहे का नाही. प्रेज लॉर्ड. म्हणून आज आपण जगामध्ये चालत असताना पुलपिटवरून येणारं जे वचन आहे, पुलपिटवरून येणारा संदेश आहे, हा पवित्र आत्मेने आहे का त्या व्यक्तीच्या आत्म्यानुसार आहे, या मनातून आलेला आहे, हे ओळखून घेणं गरजेचं आहे. कारण वचन सांगते की जो आत्मा येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार करतो, या येशूला देवाचा एकुलता एक पुत्र असा कबूल करतो, तो ख्रिस्ताकडून आहे. अँटी क्राइस्ट म्हणा या खोटे संदेश ते म्हणा, कधीही येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणणार नाही, प्रभू म्हणणार नाही, मसीहा म्हणणार नाही, देवाचा एकुलता एक पुत्र म्हणणार नाही, या मरणावरती विजय मिळून स्वर्गा परमेश्वराच्या उजवीकडे बसलाय असं कधीच खोटा संदेष्टा या खोटे प्रचारक कधीच बोलणार नाही आहे. ते इवन येशू ख्रिस्ताचं नाव घेणं सुद्धा टाळतील, कदाचित ते वचनसुद्धा सांगतील, पण अनेक वेळेस ते येशूचं नाव घेणं सुद्धा टाळतील. जिथं जिथं येशूचं नाव घेणं टाळलं जातं, वचन तर शिकवलं जातं, पण येशूचं नाव घेणं जिथं टाळलं जातं तिथं सावध असा. प्रेज लॉर्ड. कारण हे शेवटचा काळ आहे. पाऊल म्हणतो हा शेवटचा काळ आहे. शेवटच्या काळामध्ये खोटे संदेष्टे आणि खोटे ख्रिस्तविरोधक उठतील, म्हणून तुम्ही ज्याला म्हणतो कबुतरासारखे साळसूद असा आणि सापासारखे चतुर असा. सापासारखे, सापाचे 2 स्वभाव आहे, एक चतुर आणि धूर्त. तर धूर्त तो आदामाला फसवण्यासाठी आहे, बरं. तर चतुरपणा आपल्याला दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. आता ते डिटेल जात नाही. ओके, सांगायचं की 2 शिंग आहे त्याला. 2 शिंग याचा अर्थ की त्या राष्ट्रामध्ये 2, आपण पाहिलं की दानिएलच्या 9व्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये पाहिलं, ज्यावेळेस अँटी क्राइस्ट येईल त्यावेळेस तो शांतीचं ज्याला म्हणतो ना 7 वर्षाची शांतीचा करार करणारे अनेक राष्ट्रांबरोबर, आणि हा शांतीचा करार ज्यावेळेस 7 वर्षाचा शांतीचा करार करल त्यावेळेसच नंबर 1 मंदिराची स्थापना होणार आहे, आणि नंबर 2 राष्ट्र स्थापन होणार आहे. पॅलेस्टाईनला, आता पॅलेस्टाईन कशी आहे, एक गाझा पट्टी आहे आणि एक वेस्ट बँक आहे, माहिती आहे ना तुम्हाला. 2 साईडला डिवाईड झालेले आणि मध्ये येरुशलेम आहे, असं झालेलं आहे. गाझा पट्टी ही एकदम त्या समुद्राच्या किनारी आहे, आणि वेस्ट बँक जी आहे ही जॉर्डनच्या बाजूला आहे. तर हे 2 जागा इस्रायल राष्ट्र काय करल, त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यांना डिक्लेअर करल, आणि त्यावेळेस ते मंदिराच्या जागा म्हणजे मंदिर बांधण्यासाठी तिथं परवानगी मिळेल त्यांना. आता कुठली जागा असेल हे मला काय माहीत नाही आहे, मी त्याच्याबद्दल मला काय रेव्होल्युशन नाही आहे, पण इस्रायलमध्ये मंदिर बांधणार आहे. दानिएल 9:27 प्रमाणे इस्रायल राष्ट्रामध्ये मंदिर बांधणार आहे, आणि या मंदिरामध्येच बसण्याची वेळ जी आहे ना अँटी क्राइस्टची ती कुठली आहे, तर हा 13वा अध्याय. तो देव भजनीय म्हणून थेसलोनिकरास पत्रामध्ये म्हटलेलं आहे, तो देव भजनीय म्हणून देवाच्या मंदिरात बसण्याची त्याची योजना आहे, बरोबर. आणि म्हणून हा जो खोटा संदेश आहे हा त्याला देवाच्या मंदिरामध्ये बसण्यासाठी मदत करल, कारण तो इस्रायल राष्ट्रामध्ये इन्फ्लुअन्स असेल, जो मंदिरावरती मंदिराच्या सर्व गोष्टी त्याच्या हातात असतील. म्हणून तो कदाचित मी म्हटलं पंतप्रधान असेल, या धार्मिक पुढारी असेल, या कदाचित तो पॉलिटिकल व्यक्ती असेल, या मोठा बिझनेसमॅन असेल की ज्याचं वर्चस्व या ज्याचं दबदबा इस्रायल राष्ट्रावरती त्यावेळेस असेल, म्हणजे तो फायनान्शियली, फिजिकली आणि स्पिरिच्युअली काय करेल, इस्रायल राष्ट्राच्या पाठीमागं ह्या अँटी क्राइस्टच्या काळामध्ये अँटी क्राइस्टच्या पाठीमागं उभा असणार आहे. म्हणून तिथं म्हटलेले 2 शिंग म्हटलेले बोलत होते, अजगरासारखं बोलत होते. खोटा संदेश तर बोलत नाही आहे. खोटा संदेश त्याच्या मुखातून कोण बोलतंय, अजगर बोलतोय. अजगर कोण आहे, सैतान.
अजगर सैतान आहे. ओके, अँटिक्राइस्ट हा श्वापद आहे आणि खोटा संदेश हा भूमीतून येणारं दुसरं श्वापद आहे. खोटा अँटिक्राइस्ट हा सिंहासारखं तोंड आहे, त्याचं तोंड सिंहासारखं आहे, तो श्वापद आहे. ओके, सैतान हा अजगर आहे जो अँटिक्राइस्टला अधिकार देतोय, शक्ती देतोय आणि आपलं आसन देतोय. नीट लक्षात घ्या. सैतान अजगर कोण आहे? परमेश्वराचं रूप घेतोय. अजगर कोण आहे? येशू ख्रिस्ताचा. अँटिक्राइस्ट आहे ना तो. येशू ख्रिस्ताऐवजी मी आहे म्हणून तो मंदिरात बसणार आहे. तो खोटा संदेष्टा कोण आहे? पवित्र आत्म्यासारखं रूप घेतोय. ट्रिनिटी करतोय इथं, पिता पुत्र पवित्र आत्मा. बरोबर. पवित्र आत्मा, आज आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे ना, पण पवित्र आत्मा कोणाबद्दल सांगतोय? पवित्र आत्मा स्वतःबद्दल कधी सांगत नाही. पवित्र आत्मा हा येशूबद्दल साक्ष देत असतो. जिथं जिथं येशूची सुवार्ता गाजवली जाते, जिथं जिथं येशूचं वचन सांगितलं जातं, या बायबलचं वचन सांगितलं जातं, तिथं तिथं पवित्र आत्मा रिव्हील होतो. प्रेज द लॉर्ड. आणि हा पवित्र आत्मा ज्यावेळेस रिव्हील होतो, कारण माझं शरीर हे मानवाचं शरीर आहे, बरोबर आहे. मी येशूला तारणार म्हणून स्वीकार केलेला आहे, पण माझा आत्मा जो आहे हा पवित्र आत्म्याच्या स्टॅम्पनी वेगळा केलेला आहे. माझ्या आत्म्याचा नवीन जन्म झालेला आहे, माझ्या शरीराचा नवीन जन्म झालेला नाही आहे. माझ्या मनाचं अजून नवीनीकरण होणं गरजेचं आहे. माझा जन्म झालेला आहे. माझा जो आत्मा आहे हा सील करून वेगळा करण्यात आलेला आहे स्वर्गाच्या राज्यासाठी. प्रेज द लॉर्ड. म्हणजे माझ्या आत्म्यामध्ये आता पवित्र आत्म्याशिवाय कोणी शिरू शकत नाही. सैतानी आत्माही माझ्याबरोबर शिरू शकत नाही. तो माझ्या विचार कल्पनामध्ये येऊन इन्फ्लुअन्स जरूर करू शकतो, पण तो माझ्या आत्म्याचा ताबा घेऊ शकत नाही, कारण पवित्र आत्म्याने त्याला सील केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे आपल्यासाठी असलेला मोठा आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. सील केलं याचा अर्थ फक्त पवित्र आत्म्याचीच तिथे एंट्री आहे. म्हणून मी ज्यावेळेस उभा राहतो, या कुठला सेवक देवाचा उभा राहतो, या कुठला मोठा पास्टर्स उभा राहतो, या 5 पदरी फोल्ड मिनिस्ट्रीमध्ये कुणी जर उभा राहतो ना, तर त्याचा आत्मा सील असल्यामुळं पवित्र आत्मा त्याच्या आत्म्यामध्ये येतो आणि वचनाचा उलगडा करतो, कारण तो शिक्षक आहे. आणि मग तो तुम्हाला शिकवतो. ते त्याचं सर्वात महत्त्वाचं काम आहे, शिकवणं. म्हणजे आज जर वचन हे वाचतोय, हे वचनाचा उलगडा मी मानवी बुद्धीने नाही करू शकत. मला पवित्र आत्म्याची गरज आहे. पवित्र आत्मा माझ्या विचार कल्पनाला मदत सहाय्य करतो. मानवी विचार कल्पनामध्ये तो सहज सोप्यारित्या त्या गोष्टी प्रगट करतो आणि मग ह्याचं मी उलगडा करतो की तुम्हाला वचनाचं ज्ञान व्हावं, तुम्ही प्रौढ व्हावं, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वाढावं. आपल्या मनाच्या नवीनीकरणाने सैतानाच्या आणि जगाच्या कुयुक्त्या ओळखाव्या आणि खोट्या सेवक आणि खोट्या संदेष्टाला ओळखावं आणि स्वतःच्या आत्म्याचा, या शरीराचा, या विचार कल्पनेचं संरक्षण करावं. प्रेज द लॉर्ड. यासाठी तो पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा जो पवित्र आत्मा आहे हा काय करतो? नेहमी येशू ख्रिस्ताबद्दल सांगतो आणि परमेश्वराबद्दल सांगतो. वचन काय सांगतंय? पवित्र आत्मा हा देवाची इच्छा कळवतो. बरोबर आहे. मग इथं काय आहे? तो अजगरासारखं बोलतो. खोटा संदेष्टा अजगरासारखं बोलतो. म्हणजे कोणासारखं बोलतो? तो सैतानासारखं बोलतो. म्हणजे काय करतो? तर सैतानाची इच्छा योजना कळवतो. कोणाला कळवतो? मानवाला कळवतो. मग मानवाला इच्छा कळवणारा तर पाहिजे ना. जर पवित्र आत्मा मला येशूबद्दल सांगतो, येशू योहानाच्या पत्रामध्ये सांगितलं नाही आहे की पवित्र आत्मा येशूची साक्ष देतो. आपण येशूची सुवार्ता सांगतो ना, कारण तारण येशूकडून आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याला तारण जर येशूकडे आहे तर पवित्र आत्मा येशूची सुवार्ता आपल्या मुखातून सांगतो, त्यावेळेस लोकांचं तारण होतं. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा स्वतः तारण नाही करू शकत. परमेश्वर स्वतः तारण नाही करू शकत. परमेश्वराने एकुलता एक पुत्र येशूला पाठवलेले आहे तारणासाठी. मग तारणासाठी आम्हाला पहिल्यांदा येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं गरजेचं. पण येशू ख्रिस्ताचा स्वीकार आपण मानवी बुद्धीने नाही करू शकत. त्यासाठी पवित्र आत्मा दिलेला आहे, जो तुम्हाला आतून, तुमच्या विचार कल्पनातून येशूची साक्ष सांगतो, तुमच्या पापाची जाणीव करून देतो, न्यायाची जाणीव करून देतो, तुमच्या नीतिमत्वपणाची जाणीव करून देतो. आणि मग तो व्यक्ती काय करतो? पवित्र आत्म्याने दिलेल्या वचनानुच्या विश्वासाने येशूला ग्रहण करतो. विदाऊट पवित्र आत्मा कुठलाही व्यक्ती येशूला ग्रहण करू शकत
नाही. कारण शिष्य जे होते हे येशूला ओळखू शकले नाही जोपर्यंत पवित्र आत्मा आला नव्हता. पेंटिकॉस्ट दिवसानंतर सुवार्ता सुरू झाली, नीट लक्षात घ्या. म्हणून पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही येशूला स्वीकार करू शकत नाही आहे. येशूचं जेवढं महत्त्व आहे ते तर आहेच, पण त्याच्याबरोबर पवित्र आत्मासुद्धाचं महत्त्व आहे. म्हणून येशू काय म्हटला, मी जातो पित्याकडे विनंती करतो की तो दुसरा कायवारी पाठवल. म्हणजे एका कायवारीचं काम वेगळं आहे. एका कायवारीचं क्रूस खांबावरती जाणं काम आहे, रक्त शिंपडणं काम आहे, मरणं काम आहे आणि पुनरुत्थान होणं काम आहे. प्रेज लॉर्ड. पापाची क्षमा, आरोग्य आणि सार्वकालिक जीवन हे येशूकडून आहे. प्रेज लॉर्ड. पण येशूपर्यंत नेणं, या येशूचा स्वीकार करणं, ह्यासाठी आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. कारण शिष्य जे होते येशूबरोबर चालत होते तर येशूला त्यांनी ओळखलं नाही. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे ना. आणि मग ते पळून गेले. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा आला त्यावेळेस तोच पेत्र जो येशूला नाकारत होता तो म्हटला, मी मेलो तरी चालेल. या पाऊलसारखा म्हणतो, मरणं मला लाभ आहे पण जगणं मला ख्रिस्त आहे. हे पाऊल नाही म्हणत, पवित्र आत्मा त्याच्यामध्ये जो आहे ना साक्ष देतो येशूची. त्याला सार्वकालिक जीवनाबद्दल या परमेश्वराचं जे आध्यात्मिक ज्ञान आहे, ज्यावेळेस तुम्हाला ते ज्ञान कळतं ना त्यावेळेस तुम्ही खंबीरपणे परमेश्वराच्या विश्वासामध्ये उभे राहता आणि परिस्थितीला घाबरत नाही तुम्ही. म्हणून ज्ञानाचा प्रगटीकरणाचा आत्मा हा पवित्र आत्म्याकडून मिळतो. प्रेज लॉर्ड. आता सांगायचा उद्देश की तसंच अँटिक्राइस्टच्या काळामध्ये सुद्धा नंबर 1 अँटिक्राइस्टच्या काळामध्ये पवित्र आत्मा जो आज जो पवित्र आत्मा आम्हाला आज जगामध्ये चालत आहे, पवित्र आत्मा हा अँटिक्राइस्टला विरोध करत आहे, हा अनितीला विरोध करत आहे, हा पापाला विरोध करत आहे, सुवार्तेला प्रोत्साहन देते. कारण हा कृपेचा काळ चालू आहे. थेसलोनिकर पत्र म्हटलेलं आहे. तो अँटिक्राइस्ट का प्रगट होत नाही? अँटिक्राइस्ट तो ऑलरेडी आलेला आहे जगामध्ये, तो का प्रगट होत नाही? कारण अजून विरोध करणारा आत्मा, बरोबर आहे ना, असा त्याला विरोध करणारा आत्मा, या अँटिक्राइस्टला विरोध करणारा आत्मा अजून जगामध्ये आहे. आणि तो जोपर्यंत विरोध करत राहील तोपर्यंत अँटिक्राइस्ट प्रगट होऊ शकणार नाही. पण ज्या वेळेस स्वर्गारोहण होणार आहे, पवित्र आत्मा आमची शरीरं बदलून टाकणार आहे, मेलेले ज्यावेळेस पुनरुत्थान होणार आहे आणि स्वर्गात उचलले जाणार आहे, त्यावेळेस विरोध करणारा पवित्र आत्मा, जो अँटिक्राइस्टला विरोध करणारा पवित्र आत्मा आहे, आणि निघून गेल्यामुळं काय होणार आहे, अँटिक्राइस्ट मोठ्या प्रमाणात काम करेल या जगामध्ये. कारण त्याला विरोध करणारा आत्माच नाही. हे काय दिलेले वचन सांगते की देवाने त्याला मुभा देण्यात आलेली. कारण जर तुम्ही ह्या कृपेच्या काळामध्ये मागच्या वेळेसच पाहिलं, कृपेच्या काळामध्ये रमणीय ही काठी मोडलेली, त्याचा जर स्वीकार केला नाही तर बंधन ही काठी येणार आहे, जो अँटिक्राइस्ट दर्शवतो. म्हणजे खोटा संदेष्टा काय करणार आहे? खोटा संदेष्टा हा नेहमी अँटिक्राइस्टबद्दल सांगणार आहे. हां, पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार, पहिला श्वापद म्हणजे कोण? अँटिक्राइस्ट. प्रेज लॉर्ड. पण ह्या पहिल्या श्वापदाला अधिकार कोणी दिलेला आहे? सैतानाने. पहा तिथं 13 अध्याय, प्रकटीकरणाचा 13 अध्यायचं आजगर आणि श्वापदाला म्हणजे अँटिक्राइस्टला आजगर आणि काय दिलेले? शक्ती, आसन आणि अधिकार दिलेला आहे. पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालवतं. पण या श्वापदाला अधिकार दिलेला आहे कोणी? अजगराने दिलेला आहे. म्हणजे इनडायरेक्टली तो सैतानाकडून असलेला अधिकार वापरतोय. कळतंय तुम्हाला? म्हणजे अँटिक्राइस्ट कोण आहे? अँटिक्राइस्ट जणू काय देव आहे ह्या पृथ्वी तलावरती, म्हणून ते घोषित करेल. कारण कसं आहे, लोकांना व्यक्ती दिसायला पाहिजे ना. आपण जे आहोत हे आपण दिसण्यावरती चालत नाही, आपण विश्वासाने चालतो. प्रेज लॉर्ड. लोक दिसण्यावरती चालतात, सेन्सेस, 5 सेन्सेसवर चालतात. डोळे, कान, नाक, घसा हे बघून चालतात. ते स्पर्श त्यांना कळतं, त्याच्यावरती विश्वास ठेवतात. तर मग त्यांना म्हणतात ना, देव आहे तर दाखव, असं म्हणतात ना. मग देव दाखवायला पाहिजे ना तुम्हाला. अँटिक्राइस्ट म्हणजे तो दिसणारा व्यक्ती आहे.
आता ख्रिस्ताच्या काळात ख्रिस्त दिसत होता, पण तरी ते ख्रिस्ताला ओळखू शकले नाही. पण ख्रिस्ताला ओळखण्यासाठी पवित्र आत्मा तोपर्यंत आला पण नव्हतं, म्हणजे पवित्र आत्म्याची ती वेळ नव्हती झालेली. पण आज ख्रिस्त आपल्याला दिसतोय का? तरी ख्रिस्तावर तुम्ही का विश्वास ठेवता? कारण पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला विश्वास मिळालेला आहे आणि त्या विश्वासामुळे तुम्ही येशू ख्रिस्ताला दिसताय, विश्वास ठेवताय. पण त्या काळात कोण होणार आहे? दोन्ही गोष्टी ऑपरेट होणार आहे. सैतान पण ऑपरेट होणार आहे, अँटिक्राइस्ट पण ऑपरेट होणार आहे आणि खोटा संदेष्ट पण ऑपरेट होणार आहे. म्हणजे अँटिक्राइस्टचं आपण पाहिलं जाखाऱ्याच्या पुस्तकामध्ये की त्याच्या डाव्या डोळ्याला आणि हाताला काय जाणार आहे? प्राणघातक हल्ला त्याच्या डोक्यावरती होणार आहे. प्रकटीकरणामध्ये पण पाहिलेले आपण की त्याच्या एका डोक्यावरती प्राणघातक हल्ला झाला तरी तो मरणातून वाचलेला आहे. आता प्राणघातक हल्ला का होणार आहे त्याच्यावरती? मागच्या वेळेसच सांगितलं की तो म्हणणार की तुमच्या पापासाठी या तुमच्या आजारासाठी या तुमच्या क्षमेसाठी माझ्या अंगावर मी प्राण घेतले, जसं ख्रिस्ताने घेतलं होतं. यशाचं जे हे 53 अध्याय तो जणू काय म्हणाल तो मीच आहे, यशाने लिहिलेलं. ख्रिस्ताने वचन पूर्ण करणार. आता कसं आहे की अँटिक्राइस्ट पण येतो, तो कोणाची कॉपी करतोय? ख्रिस्ताचीच कॉपी करतोय ना. मग ख्रिस्ताची कॉपी केल्यावरती ख्रिस्तासारखे वन त्याच्यावरती दिसायला पाहिजे ना, ख्रिस्तासारखं ते फटके दिसायला पाहिजे ना, या ख्रिस्तासारखी जखम त्याच्यावरती दिसायला पाहिजे की जग बघल आणि म्हणाल की बाबा किती हा व्यक्ती मोठा आहे. आज आपण पाहतो की अनेक आपले जे कोणी सोल्जर्स असतात म्हणा, ते ज्यावेळेस शहीद होतात त्यावेळेस त्यांना मान सन्मान दिला जातो आणि लोकांना त्यांच्याबद्दल एक प्रकारची आपुलकी म्हणा या आदर म्हणा या मान सन्मान हे होतो. या एखादा व्यक्ती जर सोल्जर असेल, या त्याचा युद्धामध्ये पाय गेलेला आहे, हात गेलेला आहे, जर झालेलं आहे, अपंग झालेला आहे तो, पण त्याला गव्हर्मेंट म्हणा या लोक मान सन्मान देतात का नाही? का आमच्या देशासाठी केलेले, आमच्यासाठी केलेले म्हणून. तसंच हा करणारे हा म्हणतो तुमच्यासाठी मी केलेले म्हणून. हा खोटा संदेष्टा काय करणारे? अजगरासारखं बोलणारे. कारण अजगरानेच त्या अँटिक्राइस्टला निवडलेले की त्याला आसन दिलेले आणि त्याला काय दिलेले? शक्ती दिलेले आणि सामर्थ्य दिले. शक्ती सामर्थ्य काय दिलेलं की तो चिन्ह चमत्कार पण करणार आहे. वचन सांगतात उद्देश काय त्याचा? की ज्या श्वापदाचा म्हणजे अँटिक्राइस्टचा हल्ला झाला होता पण तो मरणातून वाचलेला आहे, तर जगाने काय करावं? त्याला नमन करावं. असे ते करते, असे ते करते. म्हणजे त्याची योजना काय आहे की जगाने त्याला नमन करावं. आपण ख्रिस्ताला प्रभू म्हणतो ना, परमेश्वराला प्रभू म्हणतो, देव म्हणतो का नाही आपण? बरोबर. आपण परमेश्वर येशूला नमन करतो, बरोबर. आपण परमेश्वराला नमन करतो, आपण येशूला नमन करतो, बरोबर आहे ना. कारण पवित्र आत्म्याद्वारे आपण येशूचा आत्मिक, येशूचा जो प्रभू आहे ह्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतो. जो मुखाने कबूल करतो आणि अंतःकरणात विश्वास ठेवतो त्याचं तारण झालेलं आहे म्हटलेलं आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे मानवी बुद्धीने आपण करू शकत नाही आहे. प्रेज लॉर्ड. तुम्हाला कोणीतरी व्यक्ती पाहिजे, पवित्र आत्मा हा व्यक्ती आहे पण तो न दिसणारा व्यक्ती आहे. प्रेज लॉर्ड. पण इथं अँटिक्राइस्ट जो आहे हा दिसणार आहे आणि जो खोटा संदेश हा सुद्धा दिसणार आहे. हा बोट कोणाकडं दाखवाल? अँटिक्राइस्टकडं, की हा देव आहे, ह्याला तुम्ही नमन करा. कारण अजगराने त्याला तसं बोलण्याचे ज्ञान दिलेले. बरं, त्याच्यामध्ये शक्ती सामर्थ्य पण आहे. कारण लोक त्याशिवाय नमन करणार नाही. तुमच्यामध्ये काहीतरी असण्याशिवाय लोक म्हणतात ना, जिथं चमत्कार तिथं नमस्कार असं म्हटलं जातं, बरोबर आहे ना. तसंच आहे इथं. कारण भविष्यवाणी एखादा लोक भविष्यवाणीच्या पाठीमागं लागतात, चिन्ह चमत्काराच्या पाठीमागं लागतात. मग जसं देव करू शकतो तसं सैतान पण करू शकतो. मोशेच्या काळात आपण पाहिलं, मोशे जसे चमत्कार करत होते तसे फारोचे जे जादूगर होते ते पण करत होते. सैतानामध्ये ती सुद्धा ताकद आहे. पण आजच्या काळामध्ये, कृपेच्या काळामध्ये तो फ्लो का होऊ शकत नाही? अँटिक्राइस्टला पवित्र आत्मा काय करत आहे? रोखून धरत आहे. पण या अँटिक्राइस्टच्या काळात 13वा अध्यायामध्ये पूर्णतः ती मोकळीकता मिळणार आहे, मुभा मिळणार आहे त्याला, की लोकांनी त्याला नमन करावं. आकाशातून काय करावं? अग्नी पडावा असे सुद्धा करते. कारण अँटिक्राइस्ट हा कुठं बसणार आहे? मंदिरात.
नीट लक्षात घ्यायचं. अँटिक्राइस्ट ह्याच्यावरती जखम आहेत, बरोबर आहे. त्याची मूवमेंट लिमिटेड असणार आहे. तो बसणार आहे परमेश्वराच्या मंदिरात, कारण वचन काय सांगते थेसलोनिकरास पत्रामध्ये सांगितलं आणि दानिएलमध्ये 9:27 पण मध्ये सांगितलेलं की तो मंदिरामध्ये बसणार आहे. म्हणजे परमपवित्र जी स्थान आहे परमेश्वराचं, त्या परमपवित्र स्थानामध्ये तो जाऊन बसणार आहे. पण खोटा संदेष्टा काय करणार आहे, संपूर्ण जगामध्ये त्याचा प्रचार प्रसार करणार आहे. कळतंय तुम्हाला. येशू ख्रिस्त कुठं बसलेला आहे आत्ता, परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे. पण प्रचार प्रसार कोण करते, पवित्र आत्मा वचनातर्फे. प्रेज लॉर्ड. दिसतंय पॅटर्न, सेम पॅटर्न आहे. सैतान दिसत नाही, पण अँटिक्राइस्ट पण दिसतोय आणि खोटा संदेष्टा पण दिसतोय. तो तेच करणार आहे जसं करतोय ते, बरोबर. येशू आत्ता परमेश्वराच्या सिंहासनाकडे बसलेला आहे, तसा अँटिक्राइस्ट पण मंदिरात बसणार आहे. पण खोटा संदेष्टा जो आहे संपूर्ण जगामध्ये जाणार आहे, कारण तो इन्फ्लुअन्स व्यक्ती आहे. मग तो पंतप्रधान असेल, बिझनेसमॅन असेल, या मोठा धार्मिक पुढारी असेल, ज्याला जगामध्ये नावलौकिक असेल, या जग त्याला ओळखत असेल असा व्यक्ती, या मोठा बिझनेसमॅन असेल, माहीत नाही तो अमेरिकेतून पण येणारा असेल, मोठा बिझनेसमॅन यहुदी पंथातला असेल. अजून आहेत अमेरिकेमध्ये मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत जे यहुदी पंथातले आहेत, ज्यांचं आज जगातले मोठे रिचेस आहेत ते लोक. त्याच्यामध्ये पण असू शकतो, कोणी पण असू शकतो व्यक्ती की जो अँटिक्राइस्टच्या पाठीमागं उभा राहणार आहे, त्याच्याकडं पॉवर असणार आहे, सत्ता असणार आहे, म्हणजे बिझनेस पॉवर आणि पैसा सत्ता सामर्थ्य असणार आहे. ओके. पण ह्याच्यामध्ये त्याला सैतान पण स्पिरिच्युअली पॉवर देणार आहे. म्हणजे बघा तो केवढा मोठा होणार आहे. म्हणजे एक तर फिजिकल पॉवर असणार आहे त्याच्याकडं, फायनान्स पॉवर असणार आहे जगाची, प्लस आध्यात्मिक पण पॉवर असणार आहे. आणि त्याच्यात देवाने मुभा दिलेली आहे की कर तू. का कर, कारण कृपेच्या काळामध्ये तुम्ही रमणीय काठी जी देवाने तोडली त्याचा मान सन्मान केला नाही. येशू ख्रिस्ताचा रक्ताचा अवयर केलेला आहे तुम्ही, बरोबर. त्याचा क्रूस खांब वरती विश्वास न ठेवल्यामुळं तुम्हाला आता बंधन नावाच्या काठीकडे जावं लागणार आहे. अँटिक्राइस्टच्या काळामध्ये जाणार आहे. 2 संदेष्टाला तुम्ही ठार मारलं, कारण अँटिक्राइस्ट येऊन काय करणार आहे, पहिलं प्रथमतः 2 संदेष्टांना मारणार आहे, पण तिसऱ्या दिवशी ते पुनरुत्थान होऊन स्वर्गात निघून जाणार आहे. प्रेज लॉर्ड, बरोबर. म्हणजे आज स्वर्गारोहण का परमेश्वर करतोय, स्वर्गारोहण जे आहे हे किती महत्त्वाचं आहे. जर स्वर्गारोहणामध्ये जर आपण तर विश्वासणारे आहेत, आपण तर जाणार आहोत, पण आत्ता जगाला वेळ आहे की त्यांनी ख्रिस्ताकडं वळावं, नाही तर महासंकटाचा काळ येणार आहे. आणि हा महासंकटाच्या काळामध्ये पवित्र आत्मा नसणार आहे. आपण मागच्या वेळेसच पाहिले, आज परराष्ट्रीयांमध्ये आणि यहुद्यांमध्ये पवित्र आत्मा मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि कृपेचा काळ आहे, त्यामुळं आज संधी आहे. पण काही वेळाने ज्यावेळेस स्वर्गारोहण होऊन मंडळी निघून जाईल त्यावेळेस पवित्र आत्मा पण निघून जाणार आहे. आणि मग सगळं जे परमेश्वराची योजना हे इस्रायल राष्ट्रावरती केंद्रित होईल, जुन्या करारासारखी. कारण मंदिर जुन्या करारासारखं होणार आहे, त्यामुळे नियम पण जुन्या करारासारखे होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर जुना करार पाळता तर परमेश्वर म्हटलं मग मी तुमच्याबरोबर जुन्या करारानुसार वागणार आहे. का, कारण माझ्या येशूच्या रक्ताचं तुम्ही अवहेलना केलेली. मग तो काय करेल, अँटिक्राइस्टला मुभा देईल की जाऊन मंदिरात बस, ह्यांना काढावं. हां, पुढं अग्नी पाडायचं पण करतं ते, म्हणजे निसर्गावरती त्याचा अधिकार असणार आहे. पण आत्ता जे काय चाललेलं आहे जगामध्ये, मी मागच्या वेळेसच सांगितलं तुम्हाला, जे फरात नदीचे जे 4 दूत बांधून ठेवलेले आहेत, जे सोडलेले आहेत, प्रगटीकरणाच्या 7व्या अध्यायामध्ये दिलेले की ते 4 वारे जे पृथ्वीला, समुद्राला आणि झाडाला उपद्रव करतात. हे जे 4 वारे आहेत, हे जे 4 देवदूत आहेत फरात नदीवरून सोडलेले, हे आजच्या काळामध्ये तुम्हाला पृथ्वीवरती दिसत असतील. जे पृथ्वीला, व्हेनेझुएला ज्याला म्हणतो, जपान, कॅलिफोर्नियामध्ये, फिलिपिन्समध्ये जे भूकंप चालू आहेत आत्ता, कुठंतरी तिथं सुनामी चालू आहेत, कुठंतरी इथं उष्णता आहे, नळाला पाणी नाही, प्रॉब्लेम आहे.
ही परिस्थिती का आज माझ्या तर आयुष्यामध्ये मी कधीही एवढी भयंकर परिस्थिती पुण्याची मी कधीच बघितली नव्हती, कधीच नाही, जी आज आत्ता आहे. हे काय चाललेलं आहे पा, तुम्ही फिजिकल डोळीने बघू नका. हां, वचन बरोबर आहे, पर्यावरणाचा ह्याच्यामध्ये संबंध आहे, पण पर्यावरणाचा नाश तर कोणीतरी केला आहे म्हणून ही वेळ आलेली आहे ना. अल निनो अल नाना हे जे काय आहे, ज्या गोष्टी घडतात आहे ह्याच्या पाठीमागं स्पिरिच्युअल शक्ती आहे. देव त्याला मोकळीकता देते. कारण परमेश्वर कसं आहे की वचन सांगते की ज्यावेळेस येशूने वाऱ्याला धमकावलं त्यावेळेस वारा पडला. येशू ख्रिस्त समुद्रावरून चालला. हे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध आहे. या निसर्गसुद्धा येशू ख्रिस्ताचा ऐकत होता. 5 भाकरी 2 मासे कधी होऊ शकत नाही, बहुगुणित होऊ शकत नाही आहे. मेलेला लाजर 4 दिवसाचा मेलेला लाजर उठू शकत नाही आहे. हे स्पिरिच्युअली शक्ती आहे त्याच्या पाठीमागं, नीट लक्षात घ्या. हे जे जगामध्ये चाललेलं हे तुम्ही फिजिकल डोळ्यांनी बघू नका, हे स्पिरिच्युअली काहीतरी वेगळं चाललेलं आहे आज जगामध्ये. प्रेज लॉर्ड. मग ह्याच्यामध्ये आम्ही जागरूक आणि सतर्क का असणं गरजेचं की आपण एका वेगळ्या काळामध्ये आलेलो आहे. प्रेज लॉर्ड. ख्रिस्ताचं येणं अत्यंत जवळ आहे. कधी येईल मला माहीत नाही आहे, पण आम्हाला जागरूक आणि सतर्क राहून परमेश्वराच्या वचनातून प्रार्थनेत चालणं गरजेचं आहे. आपण वचनातून प्रार्थनेत आहोत, काळजी करू नका. पण होईल तेवढं जे पास्टरांच्या पाठीमागं, सुवार्थिकांच्या पाठीमागं जे तुमच्या कामावरती लोक आहेत म्हणा, सुवार्थ सांगणं गरजेचं आहे की ते सुद्धा स्वर्गारोहण होऊन निघून जातील. प्रेज लॉर्ड. त्यांनासुद्धा येशू ख्रिस्ताचा तारणहार म्हणून स्वीकार करतील आणि त्यांचा स्वर्गामध्ये प्रवेश होईल. प्रेज लॉर्ड. असं होऊ शकतं. प्रेज लॉर्ड. माहीत नाही तुमचे जन्मच हा कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला सुवार्थ सांगण्यासाठी झाला असेल, माहीत नाही. परमेश्वराने तुम्हाला त्या कामावरती एका व्यक्तीला तारण प्राप्त व्हावं म्हणून ठेवलं असेल. तुमच्या सोसायटीमध्ये परमेश्वराने एका पर्पजसाठी ठेवलं असेल. तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी असे असतील ज्यांना अजून ख्रिस्ताचा स्वीकार केला नसेल. प्रेज लॉर्ड. तुम्ही त्यासाठी नेमलेले आहेत. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याची इच्छा योजना पूर्ण करण्यामध्ये त्याची शक्ती सामर्थ्य देईल. प्रेज लॉर्ड. तसंच वचन सांगतं इथं की आकाशातून सुद्धा अग्नी पाडणार आहे तो. जे बॅलिस्टिक मिसाईल आत्ता पडतंय ना तसं नाही आहे, हे आकाशातून अग्नी पडलेलं आहे. म्हणजे कसं आहे, आता तुम्ही विचार करा, तो जर आकाशातून अग्नी पाडायचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असेल तर नैसर्गिक अनेक गोष्टीवरती त्याचं शक्ती असणार आहे. कारण सैतानाने अधिकार दिलेला आहे त्याला. वचन सांगते वारा, समुद्र ह्याच्यावरती सैतानाचा अधिकार आहे. वचन सांगते की तिथं की 4 देवदूत जे होते पृथ्वीच्या 4ही कोपऱ्यावरून समुद्राला, पृथ्वीला आणि झाडांना उपद्रव करणारे होते, असं वचन सांगते. बरं. तसंच आपण पाहिलं की जे इस्रायल राष्ट्राचं युद्ध होणार आहे जे 6व्या करण्यामध्ये, तर कैक कोटी लोकांना मारण्याचं त्यांच्याकडं सोपवली होती जबाबदारी. म्हणजे अँटिक्राइस्टचे जे आत्मे आहेत त्यांच्यामध्ये पण आध्यात्मिक लोकांमध्ये पण शक्ती, देवदूतांमध्ये पण शक्ती सामर्थ्य आहे ना. वचन सांगते की आकाशातून अग्नी पाडायचं. म्हणजे सगळे मोठे मोठे पंतप्रधान तर म्हणतील बाबा ह्या मुखाने बोलला की येईल सगळं मिसाईलनं उद्ध्वस्त होईल आमची सिटी. घाबरून जातील लोक. परमेश्वराने मुभा दिलेली आहे त्यांना, नीट लक्षात घ्या. हां, पृथ्वीवर राहणाऱ्यांना काय करतं? ठकवतं. हे का ठकवतं? 2 थेसलनियाचा 2रा अध्याय 10 ते 12 जाऊया आपण. ज्यांचा नाश होत चालला आहे. कोणाचा नाश होत चालला आहे? जगाचा नाश होत चाललेला आहे. ज्यांचा नाश होत चाललेला आहे. विश्वास, ज्यांनी येशूवरती विश्वास ठेवला ते स्वर्गाकडे चाललेत ना. आणि ज्यांनी येशूवर विश्वास नाही ठेवले ते कुठं चाललेले आहेत? ते कुठं वेगळीकडे चाललेत ना. बरोबर. कारण जर समजा आज रात्री जर स्वर्गारोहण झालं, पहा नोहा तारवात जाणार आहे, त्याचा ठरलेला समय. प्रेज लॉर्ड. आणि नोहा तारवात गेल्यानंतर काय होणार आहे? जलप्रलय येणार आहे. बरोबर. मग बाहेर कोण आहेत? ज्याचा नाश होत चालला आहे. आणि तारवात कोण आहे? जे सुरक्षित राहणार आहेत. 2 टप्पे आहेत ना. आपण कोण आहेत? ज्यांचा स्वर्गारोहण होणार आहे. आणि जग कुठं चाललेलं आहे? जे अँटिक्राइस्ट येणार आहे तिकडं.
कळतंय? ज्याचा नाश होत चाललेला आहे, कारण तो नाशाचा पुत्र येणार आहे, देव परमेश्वर मुभात येणार आहे. यहुदी लोकसुद्धा त्या नाशाच्या पुत्राकडे चाललेले, कारण ते मंदिराकडे चाललेले आहेत. आणि परमेश्वर म्हणतो मानवाचं शरीरच हे माझं मंदिर आहे, कारण त्याच्यामध्ये माझा आत्मा राहतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला दगडा मातीचं मंदिरामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आदामाचं परमेश्वराने आदामाला बनवलंच ते की तू माझं मंदिर म्हणजे तुझं शरीर आहे. म्हणून मंदिराचा पॅटर्न पण 3 आहे: अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान. जसं आपल्याला शरीर, जीव आणि आत्मा, परमेश्वर पण 3 याच्यात विभागला गेलेला आहे: पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. तसंच आपलं शरीर, जीव, आत्मा. परमेश्वर काहीतरी बोलतोय मानवाबरोबर. 3 पॅटर्न आहेत त्याचे. तसं आपलं शरीर पण 3 पॅटर्न आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे त्याचं परमेश्वराचं मंदिर म्हणणं आहे की मला तुझ्याबरोबर सहभागिता करायची. कुठं? मंदिरात नाही, तुझ्या शरीरामध्ये. आणि त्याच्यासाठी येशूचं रक्त महत्त्वाचं होतं. येशूच्या रक्ताशिवाय नवीन जन्म होणार नाही आहे. जुन्या करारामध्ये वाचा, कुठं अब्रामाचा नवीन जन्म झाला का? मोशेचा नवीन जन्म झाला का? नाही. येशूशिवाय नवीन जन्म शक्य नाही. कारण येशूशिवाय, येशूच्या रक्त सांडल्यामुळं आपला नवीन जन्म झालेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि ज्याचा नवीन जन्म झाला ते स्वर्गाचे वारिस आहेत. कारण मुलं होण्याचा अधिकार वारसा हक्काने, वारसा हक्क म्हणजे वारसा हक्क तोपर्यंत मिळाला नाही जगाला जोपर्यंत येशू स्वर्गात जाऊन आपलं स्वतःचं रक्त परमेश्वरापुढं जोपर्यंत त्याने ठेवलं नाही, त्यावेळेस पृथ्वीच्या कुठल्याही मानवाला वारसा हक्क मिळाला नाही. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. म्हणून वचन ज्याचा नाश होत चाललेला आहे. प्रेज लॉर्ड. आज कृपेचा काळ आहे, पण अनेक लोक त्याला तारणार म्हणून स्वीकार करत नाही. नोहाच्या काळात सुद्धा नोहा म्हणत होता जलप्रलय येणार आहे, पाप पदरी घ्या, पापाची क्षमा मागा. पण ते काय ऐकायला तयार नव्हते. म्हणजे त्यांचा नाशाकडे चाललेले आहेत. आणि नोहा तारू बांधून काय करत आहे? तो परमेश्वराच्या कुंपणामध्ये जाते, संरक्षणामध्ये जाते तो. प्रेज लॉर्ड. आपण आज स्वर्गारोहण होणार आहे. आज ह्या जगामध्ये भयंकर परिस्थिती चालू आहे, तरी आपण वचनात आहेत, प्रार्थनेत आहेत, आपण धीर धरतोय, आपण सहन करतोय, आपण परमेश्वर प्रीती दाखवतोय. बरोबर. परमेश्वराच्या वचनात, प्रार्थनेत आपण भक्कम चालत आहे. विश्वास डगमगू नये म्हणून होईल तेवढा आपण प्रयत्न करत आहे. प्रेज लॉर्ड. हे आपली काय ही लढाई आहे. आपली लढाई सैतानाबरोबर नाही आहे. सैतानाबरोबर ऑलरेडी येशूने सैतानाला हरवलेलं आहे. आपली लढाई ही आपल्या विश्वासाबरोबर आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. सैतान हारलेला आहे. सैतानाकडे लक्ष देऊ नये. सैतानाला घाबरू नका. सैतान तुमच्या पायाखाली आहे. आपली लढाई आहे आपला विश्वास टिकवण्यामध्ये आपली लढाई आहे. प्रेज लॉर्ड. जेवढा तुमचा विश्वास स्ट्रॉंग, तेवढं तुम्ही वचनात आणि प्रार्थनेत भक्कम आहे, तेवढं सैतानाविरुद्ध तुमचं जे विश्वासाची ढाल जी आहे ना, ही नेहमी सैतानाचे जळते वन काय करेल? विजवत राहील. नाश होत चाललाय. त्यांनी सत्याची आवड धरली नाही, म्हणजे येशूला तारणारा म्हणून स्वीकार केला नाही आहे. तो सत्याचा आत्मा आहे. आणि अँटिक्राइस्टच्या काळात काय आहे? असत्याचा आत्मा. बरोबर आहे. असत्याचा आत्मा आणि सत्याचा आत्मा फरक आहे. हे कधी होणार आहे? वचन सांगते की हे ज्या वेळेस पवित्र आत्मा काढला जाईल, त्या अँटिक्राइस्टनी नेमलेल्या समयी प्रगट व्हावे. अन्य वेळी होऊ नये. आता जे प्रतिबंध करत आहे, या मागाशीच म्हटलं तुम्हाला, आता जे अडवून धरत आहे ते तुम्हाला ठाऊक आहे, पण आम्हाला खरंच माहिती आहे का? अनितीचे रहस्य म्हणजे खोटे सेवक आणि खोटे संदेष्टे आपलेच कार्य चाललेले पृथ्वीवरती. जो प्रतिबंध करत आहे म्हणजे पवित्र आत्मा जो प्रतिबंध करत आहे, धून काढला जाईपर्यंत, कुठून? पृथ्वीवरून काढला जाईपर्यंत. म्हणजे पवित्र आत्म्याचा पृथ्वीवरून काढण्याचा एक समय असणार आहे. पण तो समय कधी असणार आहे? ज्यावेळेस मंडळी स्वर्गारोहण होणार आहे. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्म्याचं सर्वात शेवटचं काम पवित्र आत्मा पुढं असणारच आहे, पण मंडळीसाठी पेंटिकॉस्टल दिवस ज्यावेळेस सुरू झाला त्यापासून तर पवित्र आत्म्याचं सर्वात शेवटचं काम कधी असणार आहे? मंडळीला रॅप्चर करून घेऊन जाणं. कारण आम्ही आमच्या शरीराने रॅप्चर होऊन जाऊ शकत नाही, कारण आमचं शरीर बदलणं गरजेचं आहे. मरते तर अमरत्व. बरोबर आहे ना. आणि ज्याला म्हणतो विनाशी ते अविनाशी, हे फक्त पवित्र आत्मा करू शकतो.
कारण येशूसुद्धा जो होता मर्त्य त्याला अमरत्व करायचं काम पवित्र आत्म्याने केलं. येशू जो विनाशी होता अविनाशी बनायचं कामसुद्धा पवित्र आत्म्याने केलं. ज्या आत्म्याने येशूला रूपांतरित केलं तोच आत्मा तुमच्यामध्ये राहते. आमच्यामध्ये का राहतोय तो? की त्याचं शेवटचं काम आहे की तुम्हाला रूपांतर करून स्वर्गात घेऊन जायचं. तो राहतोय अजून. प्रेज. केवळ त्याचं एकच काम नाही, ज्ञान प्रगटीकरण देणं, शिक्षण देणं, तो परमेश्वराची इच्छा का. पवित्र आत्म्याचे अनेक काम आहे. वकील आहे, तो कम्फर्टर आहे, आणि तो पापाची जाणीव करून देणार आहे, नीतिमत्व शिकवणार आहे. अनेक 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 काम. खूप आता त्याच्यावरती जवळजवळ खूप मेसेज मोठा आहे त्याचा, बरोबर. दान देणार आहे तो, आत्म्याची फळं विकसित करणार आहे तो, येशूची साक्ष देणार आहे. असा पवित्र आत्मा आहे. आणि तो का राहतोय तुमच्यामध्ये? की शेवटचा काम आहे की तुम्हाला रूपांतरित करून घेऊन जाणं पृथ्वीवरून. प्रेज लॉर्ड. कारण राजा जाधव असं नाही जाऊ शकत हाड मास सांध्याने. मला रूपांतरित गौरवयुक्त शरीर मिळायला पाहिजे ना. माझ्यामध्ये डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, म्हणजे कोणामध्ये ब्लड प्रेशर आहे, माणसामध्ये डायबिटीस आहे, शरीर कमकुवत आहे. जसं आता आंटी 80 वर्षाच्या आहे, आता त्यांना 30 वर्षामध्ये रूपांतर करायचं आहे. प्रेज जरा हे कुठला डॉक्टर करू शकतो का? नाही करू शकत. पवित्र आत्मा करू शकतो. पण प्रेज जरा गौरवयुक्त शरीर होणार आहे आमचं. गौरवयुक्त म्हणजे देवदूता समान, देवदूतासारखं गौरवयुक्त. ह्याचा विचार केला आहे का झोपेतून? आज पाणी नाही तर आपण म्हणतो देवा तू कुठे आहे? देव म्हणतो अरे तर गौरवयुक्त करण्याची माझी योजना आहे. तो आता पाणी नाही तर तू मागे आणि पाणी नाही तर म्हटलं तू आता रडायला लागलेला आहे. आमचे विचार कल्पनांना उच्च स्तर असायला पाहिजे. प्रेजला मनाचं नवीनीकरण करा. संपूया आपण. मनाचं नवीनीकरण करा. वचन सांगतानाच्या कृतीप्रमाणे मग आजगर आपलं आसन, शक्ती, अधिकार देईल. खोटी महत्कृत्य अँटिक्राइस्टच्या काळात खोटी महत्कृत्य करल. जसं आकाशातून अग्नी पाडण्याचं चिन्ह करल तो, आजार बरे हो करल तो, अनेक प्रकारच्या समस्या सोडवल तो, आणि जी जनक कपट हे सर्व त्या काळात घडणार आहे. का माहिती का? कारण त्यांनी सत्यावरती विश्वास ठेवला नाही, असत्यावरती विश्वास. म्हणून भ्रष्ट सत्यावरती विश्वास ठेवावा म्हणजे अँटिक्राइस्टवर विश्वास ठेवावा. देव त्यांच्या ठाई भ्रांतीचा आत्मा म्हणजे असत्याचा आत्मा. जसं आज सत्याचा आत्मा आम्हाला येशूकडं नेतोय तसं असत्याचा आत्मा अँटिक्राइस्टकडं नेणार आहे. कळतंय तुम्हाला? आज पवित्र आत्मा जगातल्या लोकांना येशूकडं घेऊन जातोय तसं असत्याचा आत्मा अँटिक्राइस्टकडे घेऊन जातोय. म्हणजे स्पिरिच्युअली फोर्स आज देवाचं पवित्र आत्माचा स्पिरिच्युअली फोर्स येशूकडं घेऊन जात आहेत. पण त्याच्यामध्ये प्रीती आहे. बाय फोर्स नाही करत. पवित्र आत्मा बाय फोर्स नाही, तुमची चॉईस आहे. येशूकडे यायचं तर या, नाही तर नाही हो. पण त्या काळात मात्र तो बाय फोर्स येणार आहे. कारण पुढं येणार आहे, विकत घेऊ शकणार नाही आणि विकत देऊ शकणार नाही. तो अशा कोंडीत पकडल ना तुम्हाला. गॅस पाहिजे तर आधार कार्ड पाहिजे, आधार कार्डशिवाय गॅस नाही. करा. कळते? कोंडीत कसं पकडलं जातं की तुमच्या गरजेच्या वस्तूलाच तो रिस्ट्रिक्शन करल की हे करा तर हे तुम्हाला मिळेल. आणि त्याच्यामध्येच तो स्वतःचं त्या 6-6 सिस्टमनुसार ते पुढं पाहणार आहोत आपण. आत्मे त्या नंबरद्वारे माणसाच्या शरीरात काम करायला लागते. परमेश्वराचे धन्यवाद मागू आपण की ह्या काळामध्ये, ह्या कृपेच्या काळामध्ये आहोत. हे आपण शिकत आहे ते ॲडव्हान्स शिकत आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून देवाचा आपण गौरव करणं गरजेचं आहे की ह्या परमेश्वराचा आत्मा आम्हाला गौरवयुक्त शरीर करण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि आम्ही होणार आहोत. आणि तो काळ अत्यंत जवळ आहे. आत्म्यामध्ये तर मला तर जाणीव होते की खूप जवळ आता येशूचं हे नाही. वचनात राहावा, प्रार्थनेत राहावा, विश्वासात राहावा. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो, मदत